हाय नमस्कार, मी सोनाली फॅशन डिझायनर. मी पैठणी साडीचं ब्लाऊज कटिंग केलं आहे आणि शिवायला बसली. प्रिन्सेस कट ब्लाऊज, चेस्ट 36 साईज. कप्स लावून शिवणार आहे मी. पहिला अस्तर जॉईंट करून घेते. गुड्या पडू नाही म्हणून शिलाई मारताना टाचणी पिन लावायची. त्याच्यामुळं गुढी पडत नाही, कपडा इकडं तिकडं खेचला जात नाही. आणि पहिल्यांदा प्रेस करून घ्यायचं अस्तरला, त्याच्यामुळे फिनिशिंग चांगली येते आपली. ब्लाऊज शिवल्यावर पण, शिवताना पण चुनट पडत नाहीत कुठं. दोन तीन साईडला एका कपड्यावरती टाचणी पिन लावून घ्यायची आणि मग शिलाई मारायची. कापताना जरा कपडा मोठा कापायचा, अस्तर बराबर माप ठेवून कापायचं. शिवून झालं ना जॉईंट करून, मग कापून घ्यायचा बाकीचा कपडा. टाईम लागतो अस्तरचा ब्लाऊज शिवायला. पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकणार आहे. बराबर कपडा ठेवून अस्तरचा शिलाई मारून घ्यायची, टाचणी पिन लावून घ्यायची. कपडा इकडं तिकडं सरकत नाही. जॉईंट करून झाल्यावर बाकीचा कपडा कट करून टाकायचा. पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यावर बी मी तुम्हाला दाखविणार आहे. कट करून घ्यायचा बाकीचा कपडा, जो एक्स्ट्रा आहे ती. असं जॉईंट करून घेतलं मी. कपडा सिल्कचा असल्यामुळे मला टाचणी लावूनच शिवावं लागतोय. कॉटनचा कपडा असल्यावर नाही इकडं तिकडं होत, बराबर वस्तू चिटकून. पण सिल्कचा कपडा इकडं तिकडंच पळतो. जास्त सिल्कचा कपडा असला तर तुम्ही गमने पण चिटकू शकता.
कपड्याला चिटकवायचा गम राहतो ते आणून ठेवायची एक बाटली. एकदम शिलाई मारतो त्या साईडनं गम लावून घ्यायचा आणि कपडा त्याच्यावर ठेवून द्यायचा. सुकल्याच्या नंतर बाकीचा राहिलेला कपडा कापून घ्यायचा. मधल्या साईडला नाही लावायचं, फक्त जिथं शिलाई द्यायची ना आपल्याला कडनी त्या साईडनं मारून घ्यायचं. इथं सुकल्यावर गम दिसतो मधल्या साईडला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी बनवून दाखवीन तुम्हाला कसं गम लावायचं ते. ह्याला मी शिलाईच मारून घेतली. आता थोडा कपडा जाडसर आहे ना म्हणून. एकदम पातळ कपडा राहतो ना त्याला गमच लावून घ्यायचा. पातळ कपडा कसा खेचल्यावर होतो शिलाई मारल्यावर, त्याच्यामुळं गम लावून कापून टाकायचा राहिलेला कपडा. बाकीचे राहिलेलं बराबर कट करून घ्यायचं. फॉल काय मला मॅचिंगचा भेटला नाही, त्याच्यामुळं मी उद्या फॉल लावून घेईन. आज ब्लाऊज रेडी करून पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यावर पण तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवीन. कप्स लावून शिवणार आहे ना मी ब्लाऊज, त्याच्यावर मग व्हिडिओ टाकेन संध्याकाळी. चला तर मग बाय.